नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता. पिढ्यापिढ्यांची गरिबी दूर करणारा महालक्ष्मीचा उपाय आजच जाणून घ्या. तुमच्या घरात कधी कधी कारण नसतानाही तणाव वाढतो का? हसू कमी होतं का? पैसा येतो पण टिकत नाही? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बदलाचा क्षण ठरू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमची महालक्ष्मी मातेवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक आणि एक कमेंट जरूर करा. जय महालक्ष्मी माता. कारण शास्त्रानुसार जिथे महालक्ष्मी प्रसन्न असतात तिथे कधीही भांडणं, आजार, दारिद्र्य किंवा अशुभ शक्ती येऊ शकत नाही. आज आपण पाहणार आहोत महालक्ष्मीचे 7 गुप्त आणि दुर्लभ उपाय जे फार कमी लोकांना माहीत आहेत. कोणते आहेत ते उपाय? उपाय नंबर 1, सुवर्ण रेषेचा उपाय. दिवा. अगदी साधा पण अत्यंत शक्तिशाली उपाय. शुक्रवारी किंवा पौर्णिमेला एक छोटा दिवा लावा. वातीला थोडं हळद लावा आणि दिव्यात एक धागा केवळ हळदीचा टाका. हे हळदीचे तेज घरात सुवर्ण आभा निर्माण करतं. आजपर्यंत जिथे हा उपाय केला गेला तिथे पैशाचा प्रवाह आश्चर्यकारकतेने वाढलेला आहे. उपाय 2, दरवाजाचा अशोक सीमेचा नियम. महालक्ष्मी घरात येतात मुख्य दरवाजातून. शास्त्र सांगते दरवाजा कधीही कर्कश आवाज करू देऊ नका. आवाज होत असेल तर काजवे, हिंगण, तेल लावा. कारण कर्कश आवाज म्हणजे अशुभ ऊर्जाचा संकेत. दरवाजा शांत असेल लक्ष्मीचं आगमन सुलभ होते. उपाय 3, तांब्याच्या पाण्याचा रात्र उपाय. रात्री झोपताना तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात 2 तुळशीचे पानं टाका. सकाळी हे पाणी घराच्या मुख्य दाराजवळ थोडंसं शिंपडा. तो दिवस संपूर्ण घरात सकारात्मकता आणि शांती ठेवतो. हा उपाय धनलक्ष्मी आणि वसुलक्ष्मी दोन्हींसाठी शुभ मानला जातो. उपाय 4, घरात कुणाला न सांगता ठेवायची एक वस्तू. हा उपाय अगदी गुप्त आहे. घरात छोटीशी गंधकाची वाटी एखाद्या उंच जागी ठेवा. गंधक नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं, पैशाच्या अडथळ्यांना संपवून टाकतं. खूप घरामध्ये हा उपाय केल्यानंतर भांडणं आपोआप थांबलेली आहेत. उपाय 5, हास्याचा दिवा. हे विचित्र वाटेल पण अत्यंत प्रभावी आहे. सकाळी घरातील एखाद्या भिंतीवर किंवा आरशासमोर 1 मिनिट हसणारा चेहरा पहा. हसणं हे महालक्ष्मीच्या आवडीचं आहे. जिथे हसू असतं तिथे भरभराट आपोआप येते. उपाय 6, रात्रीच्या वेळी कधीही करायची 3 कामे. कधीही न करायची 3 कामे. 1, झाडू लावू नका. 2, भांडी न धुता ठेवू नका. 3, मुख्य दार अर्धवट उघडं ठेवू नका. शास्त्र सांगते या 3 गोष्टी म्हणजे घरातून लक्ष्मी निघून जाण्याचे मार्ग. याची काळजी घेतली तर घरात शांतता, पैशाची वृद्धी हेही टिकून राहतं. उपाय 7, महालक्ष्मीचा सुवास उपाय. शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा अमावस्याला घरात कमळ, गुलाब किंवा चांदणीचा नैसर्गिक सुवास पसरवा. हा सुवास महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हा उपाय केल्यानंतर घराच्या अनेकांच्या घरात अडकलेली कामं अचानक सुरू झालेली आहेत. आपली महाराष्ट्रीयन संस्कृती सांगते घराची शांती म्हणजे महालक्ष्मीची कृपा. तुम्ही हे 7 उपाय मनापासून केले तर तुमच्या घरात पैशाची भरभराट, शांती, आरोग्य आणि कौटुंबिक प्रेम असे 4ही प्रकारचे लक्ष्मी रूप कायम राहतील. हे उपाय फक्त करा आणि पहा बदल कसा हळूहळू नाही तर अचानक येतो. महालक्ष्मी तुमच्या घरात सदैव विराजमान राहो ही माझी महालक्ष्मी देवीला प्रार्थना. जय महालक्ष्मी माता. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी माता अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.